करण्यात आलेले आहे। 9 एक्सप्रेस गाड्यांचा मार्ग बदललेला आहे। मिसिंग लिंक वरून देखील मोजक्याच गाड्यांचा प्रवास आता सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। मिसिंग लिंक वरून देखील जास्त प्रमाणात गाड्या सोडल्या जात नाहीये। या ठिकाणी मोजक्याच गाड्यांचा प्रवास सुरू आहे। दरड कोसळली त्यामुळे ही संपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे। मिसिंग लिंक वरून मोजक्या गाड्यांचा प्रवास हा सध्या सुरू आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर मुंबई आणि पुण्याचा संपर्क हा काहीसा तुटलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी दरड कोसळली होती त्यामुळे मिसिंग लिंक हा बंद करण्यात आला होता आणि आपण ज्या ठिकाणी आपण दृश्यामध्ये पाहतोय हा मिसिंग लिंक आहे। खरं तर हा मुंबईहून पुण्याला जाणारा हा मिसिंग लिंक आहे। हा काही प्रमाणात चालू करण्यात आलेला आहे। मोजक्याच गाड्या या ठिकाणी आपल्याला जाताना दिसत आहे। आपण पाहतोय की आपण कारमधून या मिसिंग लिंकचा आढावा घेत आहेत। मात्र ही जी लिंक मिसिंग लिंक आहे मुंबईहून पुण्याला जाणारी मिसिंग लिंक आहे आणि आपण पाहतोय की हा वाहनांसाठी आता सुरू झालेला आहे आणि वाहनं देखील मोजक्या प्रमाणात या ठिकाणी आता आपला मार्ग काढत आहे। हाच तो मिसिंग लिंक आहे। काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते या मिसिंग लिंकचं उद्घाटन करण्यात आलं होतं। मात्र जो अपोजिट साईडला जो मिसिंग लिंक आहे तो मिसिंग लिंक अर्थात पुण्याहून मुंबईला जाणार त्या आतमध्ये दरड कोसळल्यामुळे तो पूर्ण बंद ठेवण्यात आलेला आहे। मात्र मुंबईहून पुण्याला जाणारा जो मिसिंग लिंक आहे तो सध्या काही प्रमाणात सुरू आहे आणि आपण दृश्यामध्ये पाहतो की गाड्या देखील या ठिकाणून आपला मार्ग काढत पुढच्या दिशेने प्रवास करताना देखील आपल्यास पाहायला मिळत आहे। खरं तर हजारो करोडो रुपये खर्च करून हा मिसिंग लिंक बांधण्यात आला होता। मात्र अचानक या ठिकाणी दरड कोसळली होती त्यामुळे पुण्याहून मुंबईला जाणारा जो मिसिंग लिंक आहे तो बंद ठेवण्यात आलेला आहे। अग्निशमन दल असेल किंवा रेस्क्यू टीम असेल ते सध्या त्या ठिकाणी बचाव कार्य देखील करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मिसिंग लिंकच्या वैशिष्ट्यामध्ये आशिया खंडातील सर्वात हा मोठा बोगदा मानला जातो आणि मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी 20 मिनिटं जे अंतर आहे ते खालापूर टोल नाका खोपोली टोल नाक्यापासून ते पुण्याला जाण्यासाठी लोणावळ्यापर्यंत हे कमी होतं। त्यामुळे हा सर्वात प्रसिद्ध असा मिसिंग लिंक मानला जातो आणि आशिया खंडातील सर्वात मोठा हा मिसिंग लिंक मानला जातो। मात्र अचानक आज दरड कोसळली आहे त्यामुळे पुण्याहून मुंबईला जाणारा जो मिसिंग लिंक आहे तो बंद आहे। मात्र मुंबईहून पुण्याला जाणारा मिसिंग लिंक आहे तो सुरू आहे। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य मी तुम्हाला दाखवू शकतो की काही मोजक्याच गाड्या या ठिकाणी सध्या आपलं अंतर जे आहे ते पार करत आहे आणि मोठा हा मिसिंग लिंक आहे। इथे स्पीडची मर्यादा देखील आहे। त्या मर्यादेचं कोणीही उल्लंघन करताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। जे प्रवासी आहेत ते सध्या ह्या मिसिंग लिंक वरनं पुढे जाण्याचा देखील प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सर्वात प्रथम ही टीव्ही 9 मराठी प्रेक्षकांसाठी खास लाईव्ह दृश्य आहेत। हा देखील बंद ठेवण्यात आला होता मात्र हा आता सुरू करण्यात आलेला आहे। 50 ची लिमिट आहे त्याप्रमाणे सगळे 50च्या लिमिटने हा मिसिंग लिंक पार करत आहे। आशिया खंडातील सर्वात मोठा मिसिंग लिंक मानला जातो आणि आपण काही कर्मचारी देखील या ठिकाणी आहेत ते देखील जो मिसिंग लिंक मुख्य जो बंद पडला होता म्हणजे जो दरड कोसळल्यामुळे तो बंद ठेवण्यात आला त्या ठिकाणी ते जाण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र हा मिसिंग लिंक सध्या मुंबईहून पुण्याला जाणारी जी लेंथ आहे ती सध्या सुरू आहे। खरं तर आपण पाहतोय की पुण्यामध्ये आणि रायगड या क्षेत्रात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाचा हाहाकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा डोंगर भाग आहे आणि मिसिंग लिंक हा डोंगराच्या परिसरात आहे आणि वरती डोंगर देखील आहे। मोठा बोगदा हा म्हटला जातो आणि हा डोंगराळ भागात हा बोगदा आहे त्यामुळे पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात आल्याने दरड कोसळल्याचं देखील म्हटलं जात आहे। मात्र युद्ध पातळीवरती दरड आहे ती बाजूला करण्याचं काम देखील सुरू आहे। हाच तो मिसिंग लिंक आहे। आशिया खंडातील सर्वात मोठा मिसिंग लिंक मानला जातो आणि आपण पाहतो की आपण पूर्ण एक 3 किलोमीटरचा जो बोगदा आहे मुंबईकडून पुण्याला जाणारा तो काही वाहनांसाठी मोजक्या प्रमाणात सुरू ठेवण्यात आला आहे। त्याच मिसिंग लिंक वरनं आपण तो आढावा घेत आहे। खरं तर निसर्गरम्य असं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। हवामानातली दृश्यमानता ती देखील कमी प्रमाणात झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सध्या आपण पाहतोय की पाऊस बरसत आहे। हाच तो मिसिंग लिंक आहे। एक लेन ही मुंबईकडून पुण्याला जाणारी तर दुसरी लेन ही पुण्याहून मुंबईला जाणारी। मात्र पुण्याहून मुंबईला जाणारी जी मिसिंग लिंक आहे ती सध्या बंद आहे। त्यामुळे आपण पाहतोय की मस्त असा हा मिसिंग लिंक आहे आणि काही जे नागरिक आहेत ते आपल्या आपण दृश्यामध्ये पाहतो की ज्या कार चालल्या त्या कारमधून स्वतःचा सेल्फी किंवा मिसिंग लिंकला कैद करण्यासाठी ते या ठिकाणी स्पेसिफाय जात देखील आहे। मात्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस बरसत आहे आणि पूर्ण ढगाळ वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबई पुण्याला आपण पाहतोय की पुण्याला मध्यरात्रीपासूनच मोठा पाऊस बरसत आहे आणि या पावसाचा जो फटका आहे तो मिसिंग लिंकला देखील बसलेला आहे। आपण एक बोगदा पार केलेला आहे आणि आता दृश्यामध्ये पाहतो की हा दुसरा बोगदा हा देखील आपण आता पार करत आहोत। खरं तर मुंबईहून
पुण्याला जाणारा मिसिंग लिंक हा देखील बंद ठेवण्यात आला होता. खरं तर फूड प्लाझा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं, मात्र ते काही प्रमाणात पाणी निसरण्यास देखील सुरुवात झालेली आहे. त्यामुळे हा मिसिंग लिंक मुंबईहून पुण्याला जाणारा हा मोजक्याच गाड्यांसाठी आता सुरू आहे आणि ज्या गाड्या आहेत त्या सध्या मिसिंग लिंक वरनं पुण्याच्या दिशेने निघत आहे. आणि आता आपण जो घुसतो ज्या परिसरात आपण आता जातो हा दुसरा बोगदा आहे आणि कनेक्टिंग लिंक टनेल आपलं सहर्ष स्वागत आहे असे देखील या आशयाचे डिजिटल बॅनर आहेत. आणि आपण सध्या आता मिसिंग लिंक मध्ये दुसऱ्या बोगद्यामध्ये घुसलेलो आहे. आपण पाहतोय की वाहने या ठिकाणी जात आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पावसाचे साम्राज्य आहे. मात्र मिसिंग लिंक या मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या यामध्ये पाणी कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही. मात्र जो पुण्याहून मुंबईला जाणारा मिसिंग लिंक आहे त्या दरड कोसळी तो बंद आहे. मात्र हा मिसिंग लिंक सध्या वाहनांसाठी सुरू करण्यात आलेला आहे. वाहने या ठिकाणी जात देखील आहे. असे अनेक वाहने आता हळूहळू पुण्याच्या दिशेने निघताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर मुंबई आणि पुण्यामध्ये रात्रीपासून मध्यरात्रीपासून पावसाने चांगलं झोडपून काढलेलं आहे. त्या पावसाचा जो फटका आहे तो मिसिंग लिंकला देखील बसलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की पावसाचं जे पाणी आहे ते खोपोली असेल किंवा लोणावळा असेल या ठिकाणी साचलेलं आहे. त्यामुळे मुंबईहून पुण्याला जाणारं मिसिंग लिंक अर्थात खोपोलीला एक्झिट जो पॉइंट आहे खोपोली फूड अगदीच या ठिकाणी आपण पाहू शकतोय मिसिंग लिंक वरून मोजक्याच गाड्यांचा प्रवास सध्या सुरू करण्यात आलेला आहे. आमच्या प्रतिनिधींनी त्या ठिकाणची संपूर्ण परिस्थिती काय आहे ती आपल्यापर्यंत लाईव्ह पोहोचवलेली आहे. त्या ठिकाणानं प्रवास केलेला आहे. आतापर्यंत जो मिसिंग लिंक प्रवासासाठी बंद करण्यात आलेला होता तो पुन्हा एकदा खुला करण्यात आलेला आहे आणि मोजक्याच गाड्यांचा प्रवास मात्र त्या ठिकाणी